काय प्रतिक्रिया यावर? ते जर 20 तारखेलाच द्यायला लागणार आहे. त्यांनी आता दिली म्हणून त्याच्यावर समाधान व्यक्त करण्यापेक्षा समाधानी 20 तारखेलाच होईल. जरांगे यांच्यामुळे आता शिवीगाळ करण्याची नवी संस्कृती महाराष्ट्रात उदयास येत आहे असं छगन भुजबळांनी म्हटलं. त्याला कोणी सांगितलं रे डबड्याला? उदयाला आली आणि काय झाली? बरं तू कोणकडे तुला जमतं का? आणि कवा दिले दाख्या वर्षा दिले तुला श्या कळत्या का? श्या म्हणजे काय असतं? हे काय एखाद बरं आता ते नारळाचे ते वरचे कपट काढलेले टाकलेलेच खातंय आता. हे राहत नाही आता त्याला धेंडळे लागल्याशिवाय राहत नाही ते आता. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल हा कोर्टात टिकणार नाही किंवा सरकारपुढे टिकणार नाही अशी प्रतिक्रिया मेश्राम यांनी दिली आहे. कायद्यानं गठीत केलेला आयोग आहे. कायद्याला कायद्याची प्रक्रिया समजते. कायदा शेवटी कायदा आहे. माने कोणाच्या प्रतिक्रियेवर कायदा चालत नसतो आणि ते म्हणून तसंच होतं असं नसतं आणि तसं होतंही नसतं. आंतरवाली सराटीमध्ये नागरिकांची येणाऱ्यांची संख्या वाढती आहे आणि विशेष म्हणजे एक भावनिक वातावरण पाहायला मिळतं आहे. महिला डोळ्यातून पाणी असं काढतायत की जणू एखादी घरातील सदस्य जो असतो जी घरातून सोडून जाण्याची भीती असते ना ती भीती आता सध्या तुमच्या उपोषणामुळे निर्माण झाली आहे. म्हणजे एक भयानक वातावरण आहे. तर मग काय वाटतं तुम्हाला ह्या महिलांना काय सांगाल तुम्ही? कारण काही महिला ज्या ते जेवणसुद्धा करत नाही आहेत. शेवटी दोन्ही भूमी येतं माया काय असते हे भारताच्या संस्कृतीनं जगाला दाखवून दिलेली. आणि जिथं एक माया लेकराचं भावनिक नातं होतं तिथं मनातून जर मानायचं मुलगा किंवा मायबाप तर मनातून मानणारा भारत देशातला हा बलाढ्य मराठा समाज आणि ती त्यांची माया आहे की हे लेकरू आपल्याच लेकरांसाठी लढत आहे. मी काय वाईट करतो आहे? माझ्या समाजाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून जीवाची बाजी लावून मी लढतो. कपटीपणा करत नाही, कुठं आकश ठेवत नाही, काटकसरसुद्धा करत नाही, सातत्यानं करतो. आणि एकदा एक शब्द देऊन घुसलो तर मागं सरकत नाही. हे त्यांना आता माहीत झालेलं आहे की घरातल्या सदस्य त्यापेक्षाही जास्तीचं दर्जाचं काम करतो. मी त्यापेक्षाही जास्त दर्जाचं काम करतो. समाजालाच आपलं कुटुंब मानून ते कुटुंब किती मोठं होईल राज्यातलं याच्यासाठीच प्रयत्न करतो आणि त्यांना मिळावं यासाठी प्रयत्न करून मी शेकडो दुश्मन्या पत्करले हे माझ्या समाजाला माहीत आहे. त्यामुळे समाजाला माया नाही येणार कोणाला दुसरे कोणाला येणार. आणि तो कडेलोट आहे संतापाचा. तुम्ही 70 वर्षे 75 वर्षे फसवलं ही समाजाचा उद्रेक आहे. ही कडेलोट आहे संतापाचा. कारण ज्याला आपण मोठं केलं, ज्या राजकारण्यांना मोठं केलं तेच आज आपले पोरं बुडवायला निघायला लागले. लक्षात आलं तुमची दादागिरी नेत्यांची कोणामुळे आहे? ह्याच लोकांमुळे. तुम्हाला कोणी आयला जर म्हणलं ना हेच लोक भया सारून पुढे येतात. हो आणि छातीचा कोट तुमच्यासाठी करतात आणि तू आज त्यांचेच पोरं बुडवायला निघाला. तू राजकारणी म्हणजे का? तुला तुझ्या कुटुंबातलेच लोक घेऊन फिरावं लागते. इतकी वाईट वेळ मराठी समाज यांच्यावरती आणू शकतो. इतकी वाईट वेळ. हो कारण यांना मोठं करणारच हा समाज आणि त्यांनी ते विसरून जाऊ नये. कारण लय थोडे दिवस जवळ आले. राजकीय करिअरचा सोपडा साफ करून टाकते एवढी बलाढ्य जात या राज्यात मराठा समाजाची. कळन तुम्हाला. तुम्ही बघा पुढं काय होत आहे म्हणा. पाटील तुम्ही मुंबई दिला होता जर आरक्षण मिळालं नाही किंवा मग आम्हाला तिकडं काही झालं तर इकडं लोकप्रतिनिधींच्या घराला वेढा घालून बसायचं. म्हणजे आताची वेळ आली आहे समजा 20 तारखेनंतर जर आरक्षण मिळालं नाही काही पाऊल उचलू शकतो मराठा. काही दिवसांपूर्वी गावबंदी झाली होती. त्यानंतर नेत्यांमध्ये एक दहशत निर्माण झाली होती समाजाची. महिलांकडून पण आज मागणी करण्यात आलेली आहे गावबंदीची. आम्हाला समाजाला एक सवय आहे आंदोलन एक करायचं. सगळ्यात एक कोणचंही असो 17 आंदोलनं नाही करायची. एकाने वेगळं तिकडं करायचं, एकाने वेगळं करायचं, एकाने रास्ता रोक करायचा तर एकाने मोर्चा काढायचा तर एकाने कुठं अमुक करायचं तमुक करायचं असं नाही. एक रूल एकच. समाज एक हे माझा समाज एक झाला. सगळ्यांनी एकच पाऊल उचलायचं आणि जो समाज एका निर्णयावर एका नियमावर एकाच्या शेतीवर एक पाऊल उचलतो त्याच्या आंदोलनाला हमखास यश. त्यामुळं पुढचे काय रणनीती आम्ही 21पर्यंत सरकारची वाट बघू आणि आम्ही छाती ठोकूनच आंदोलनं करतो ना. जाहीरपणानंच आंदोलनाचे टप्पे पाडूनच करतो. आणि समाजालाच माझं सांगणं आहे आपण संयमाने केलं, विचारपूर्वक केलं, आंदोलनाची मांडणी चांगली केली
आंदोलन आपण संयमानं शांततेनं हाताळलं म्हणून 70 वर्षात 75 वर्षात आपल्याला जे काय मिळालं नाही ते मिळालं आहे. जवळपास 1.25 करोडपेक्षा जास्त मराठ्यांना आत्तापर्यंत आरक्षण मिळालं. आपल्या मुलींना महाराष्ट्रातल्या मोफत शिक्षणही मिळालं. आता सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी राहिली. आपण शांततेत केल्यामुळे 75 वर्षात सगळ्या सोयऱ्यांचा कायदा न होणारा अधिसूचना निघाली. आता त्याची अंमलबजावणी बाकी आहे. त्यामुळं होणारं आंदोलन काय होणार आहे हे 2021च्या नंतर एका दिशेनं होणार आहे. सगळे मराठी एकदाच एकच टाईम एकच आंदोलन करणार आहेत एकाच मागणीसाठी. त्यामुळे हे होणारं व्यापक आंदोलन फक्त याच्यातून मात्र सरकारला पश्चातापाची व्याख्या नवीन तयार करावी लागणार आहे. पश्चाताप म्हणजे काय असतो त्यांना असं वाटलं पाहिजे बरं झालं असतं पटकून दिलं असतं फेरलं भयान पश्चाताप आला. पण पश्चाताप म्हणजे काय हे भाषणातला शब्द नको. ह्यो भाषणातला शब्द नको. ते आता आम्ही आठवून आणून द्या पश्चाताप म्हणजे कशाला म्हणतात आणि ते त्यांच्या आठवणीत येणार आहे. बरं पाटील, सध्याचे आंदोलन सुरू आहे, तुम्ही त्याच आंदोलनाची आता भाषा करताय. तर सध्याचे आंदोलन तुमच्या समर्थनात सुरू आहे. तुम्ही कुठंतरी ह्या आंदोलनाच्या माध्यमातून टोळ्या तयार करताय असं भुजबळ म्हणतात. अरे त्याला काय कळतं हो दुनियाचं बोंगारी ते त्याला कळाना वळण सगळा दिदारा करून ठेवला. स्वतःच्या ओबीसीच्या आरक्षणांचा केला, ओबीसी बांधवांचा केला, ते आता धनगर बांधवाचा केला. तेवढा लढा त्या धनगर बांधवासाठी आता लढा असतं त्यांना आरक्षण मिळालं असतं. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी तिकडे ना तुम्हाला टोळ्या काय शिकतो रे. त्याला काही कळत नाही. त्याला कोणचं गिन्याने मला चांगलं माहिती तो काय. आता तरी गपमर सगळा दिदारा झाला समाजाचा. आता तरी गप्पड तू नको गोरगरीब ओबीसी बांधवतो आणखीन तरी वटवळ करू काही बी वरळ तू माझ्या नादी आणखीन तरी नको लागू. तू शहाणा होय. मी किती विचारतो आणखी लक्षातच आहे नाही. तुला पार बुडाला टिकविलं तू पार संपून जाशील टपकून जाशील तू एखादीशी तू भितडा धडका घ्यायची वेळ येणार त्यासाठी एक ना एक दिवस. कुंकडं बरळतं हे आंदोलन सुरू आहे ते तुला काय करायचं तो केला म्हणलं तो कम केलं ते तुला काय करायचं ते कर. तो यावर आता तुझ्या लोकांचा विश्वास नाही कारण तू राजकीय माणूस आहे. तू स्वतः स्वार्थासाठी त्यांचा उपयोग करतो. तो आता बोलता धनगर बांधवाचं आरक्षण घातलं. हीच लढाई त्यांसाठी लढला असतं तेवढी ताकद उभा राहिलीच ती. गोरगरिबांचं ओबीसी बांधवांचं आरक्षण खातो. तू कायला आम्हाला टोळ्यान टाळ्या शिकतो. तो आणखीन तरी मराठीत नदी लागू नको. लय फजिती होईल. ते याच्या महिन्यात होत असते बघा मिरच्या खाल्ल्यावर लय फजिती होईल. तुला गोळ्यासुद्धा नाही मिळणार तुला. संडास बंद व्हायचे. पाटील 20 तारखेचा तुम्ही प्लॅनिंगचा इशारा दिला आहे. 20 तारखेच्या नंतर ठरवलं जाऊ शकतं मुंबईला जाण्याचं प्लॅन पूर्ण. मात्र याआधीसुद्धा मुंबईला गेले होते. यानंतर मुंबईला जाणार. मात्र वेगळेपणा काय असेल कारण दरवेळेला सरकारला नवीन चमत्कार दाखवावा लागतो असं म्हटलं जातं. वेळेस कोणता चमत्कार दाखवतात? लय चमत्कार आहे. तेच म्हणलं त्यांना मराठीत तुम्ही नादीत लागू नका. लोल बलाढ्य समाज आहे आणि मुंबईला जाणार असं काय नाही. मराठीत अशी ताकद आहे की गावात आणतंय मुंबई मराठी गावात त्याची अडचण नाही. फक्त ते 20-21ला आम्ही ठरवू. परंतु शब्द ह्योच संयमानं आणि शांततेनं आत्तापर्यंत समाजाच्या पदरात न पडलंय. आता अंमलबजावणी राहिली पाडायची. फक्त निवेदनबद्ध एक मागणी एकच आंदोलन एकाच टायमाला म्हणजे त्याचा भार एवढा पडतो पायाखालची माती नाही वाळू नाही फाळू नाही काहीच राहत नाही. फक्त घाई गडबड करायचं नाही कारण आपल्या लेकराचं कल्याण करायचं आपल्याला. शांततेत संयमानं घेणारा माणूस खूप टिकतो आणि घाई गडबड जर केली तर तो माणूस जास्त चिखलात फसण्याची शक्यता असते. आणि आंदोलन चिखलात कधीच फसू दिलं जाणार नाही. जवळ हे पठ्ठ्या आहे तोवर आंदोलनाला 100% यश आणि मराठ्यांच्या पदरात कवा गुलालच. पाटील काही दिवसांपूर्वी गावबंदीचा ESP जी आहे त्यांची भेट घेण्यासाठी येणार असल्याची माहिती कळते. काय कशासाठी ESP काय कारण नाही प्रश्न आहे नाही भेट घ्यायला नाही येणार. प्रकाश आंबेडकर मी म्हणाले होते, मग बोलणार आहे तुमच्या जीवाला त्यांच्याशी. धोका आहे नाही आता हे बघा आता ते डोके हे आज एवढले कामं करायचं म्हणल्यावर रेपात करून चालायला लागतं. हां आणि सगळ्याला माहिती आहे मी घर सोडतानाच सांगितलेलं आहे म्हणून. 4 मुलं आहेत बापाला सांगितलेलं पठ्ठे आहे. 3वर समाधान मानायचं. मरायला बाहेर निघालेलं मी गोरगरीब मराठ्यांचे लेकरं मोठं करायसाठी. तर मी असल्या चिल्लार चालणार मी तसं फक्त समोर आहे. मग तुला कळलं ना आपण काय आणि खर्चाटायचा प्रयत्न केला ना मराठ्याचं. आता जर काही नाही सापडलं ना मला थोडं बी खर्चटलं ना काय नाही सापडलं ना दाताने नरडे फोडते ना मराठी. दाताने उभं आडवं कार्यक्रम लावते.
तू फरशात जरी लपून बसला ना घरात, फरशा फोडून तुला पाताळातून बाहेर काढते. तोही वंशावळच राज्यात राहणार नाही. राज्यात म्हणतो मी, राज्यात. इतके मराठी डेंजर आहेत की राज्यात त्याची वंशावळ ठेवणार नाहीत, मग तो कोणीही असू दे. त्या भानगडीत त्यांनी त्या स्वप्नात पडू नये आणि ते बघूसुद्धा नाही. काहीच राहणार नाही. खानदानच कायमचं मोठं होऊन जाईल आणि राज्यातलं ते पण. तुम्ही काही दिवसांपूर्वी राजकीय नेत्यांना म्हणाले होते की आम्हाला हा मुद्दा मांडण्यासाठी एक सहकार्य करावं, म्हणजे हा मुद्दा जर मांडला गेला आरक्षणाचा तर कुठेतरी पदरात काहीतरी मिळू शकतं, काहीतरी पडू शकतं. मात्र वेळेस राजकीय इच्छाशक्ती थोडी कुठेतरी कमकुवत पडल्यासारखं वाटतं का आता? कारण राजकीय इच्छाशक्ती जेव्हा असते तर बऱ्याचशा गोष्टी हे साध्य होऊ शकतात. मात्र जेव्हा तीच नसेल ना, बऱ्याचशा गोष्टीही शक्य होत नाही. ह्याच मराठ्याने त्यांना मोठं केलेलं आहे. ते जर कमकुवतपणा दाखवत असले तर कायमचं कमकुवत होतील. ते कायमचं राजकीय करिअर बरबाद, सुपडा साप सगळा. आता मराठे काय आहेत हे आता दिसणारे मराठे म्हणजे खरंच काय. इतके दिवस नाही दिसलं. आणि आता मराठ्यांची शक्ती या राज्यात किती महत्त्वाची आणि काय झालं होत्याचं नव्हतं काय होऊन बसलं हे पुरं राजकीय जीवनातून उठल्यावर लक्षात येईल. राज्यातला मराठा म्हणजे काय. चलो, धन्यवाद. गावबंदीचा निर्णय योग्य वाटतो का? नाही, ते काहीच नाही केलं. आणखीन 20-21 आम्ही करणार तर दिल खुला समोर सांगून आत्तापर्यंत हेच आंदोलन केले. मग ते जे निर्णय होईल तो एकदा झाला की झाला. समाजाने स्वीकारला की समाज बसलाच. पण अंमलबजावणी मात्र सगळ्या सोयऱ्याचीच घेणार. त्याच्यात सरकारला सुट्टी नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.